सगळ्यांना शुभ सकाळ. माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. तर आज सकाळी सकाळी सगळे कामं उरकले घरादारातले. बकऱ्याचा चारा विरा आज आई करणार आहे. हे पा आई बकऱ्याला चारा बांधू राहिली. झाडझूड एकदम ओके झाली आणि आज झाली आमची वावरात जायची तयारी. कारण की बंधूची भाकर घेऊन जायला लागते आज वावरात. बंधू गेले डवरे मारायले वावरात. दाखवतोच तुम्हाला मी, व्हिडिओ पाहत राहा. चला वावरात मित्रांनो. पोचला आम्ही वावरात. चालू थकली आणि भाकर खायली आणि बंधून दादा मारवायले डवरे. हे पा मांग सोयाबीन डवरे चालू होतात आणि आम्ही दोघी जणी आलो भाकर घेऊन. दादाची बंधूची चालू आहे मस्त डवरे मार. थांबवले आता बंधून दादानं डवरे मारायचं. कारण आता करायचं आहे जेवण. बंधूले दादाले भूक लागली. लय सकाळपासून येईल ते वावरात. आपल्या वावरातलं मस्त झालं. तेच ना, आम्ही ना उरलं होतं ते फेकलं होतं. तुरीनेच टाकलं होतं. पण एक जण तूर फेकायतली ते झालं की एक जण असं 4 तास घेऊन येता जेवा ना. वांग भाजी का या जेवण करायला. दादाला जेवत नाही म्हणतात कारण दादानं खाल्ली सकाळी हेड म्हणून दादाले काही भूक नाही. आणि बंधू बसले जेवायले. हे रुपा वाढू राहिली मस्त. आणि आज जेवायला आणलं दाखवतो तुम्हाला. थांबा. आज जेवायला आणलं मस्त लाल मिरचीची चटणी, वांग, मिरचीची भाजी आणि सलादमध्ये आहे आंबा, काकडी, कांदा बी आहे पण कांदा काही अजून कापला नाही. चला मग घेतो आता जेवण करून. आणि हे पहा आमचं सोयाबीन आणि तूर. आणि आमची सोयाबीन आणि तूर कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय. आम्ही खत टाकले आणि रुपानं वटी बांधून खत घेतलंय. मी तयार आहे. मी बी वटी बांधली. आणि आमच्या पराठीला आज दुसरं खत आहे, हे तिसरं नाही. आणि 3 खत मिक्स करून टाकणार आहोत आम्ही. पहा हे आहे एक युरिया आणि हे कोणतं आहे तेच आहे अमोनिया फॉस्फेट सल्फेट. आणि हे एक बकेट इथलं आहे. आणि यानं पराठी मस्त वाढ येते त्याले. आणि जरा जास्त सुशीत झाला खट्टा त्याले. हे पहा पहिल्या खतानं एवढी झाली पराठी. आता हे दुसरं खत टाकू राहिलो आणि 3 खतं मिक्स करू राहिलो. तुम्हाला दाखवलेच म्या. तर चला मग घेतो आम्ही खत टाकू. तर चला मग तुम्हाला खत कसं टाकतात ते दाखवतो मी. कसं खत टाकतो आम्ही आमच्या इकडे. अशा वट्या भरून घेतो चुंबडीच्या. आणि तोंडाले बांधून घेतलं म्या. कारण की या खताची वाफ तोंडाले झोंबते आणि तोंडावर अशा बारीक बारीक फुलशा येतात. मला एलर्जी आहे खताची. तर हे असं खत घ्यायचं आणि असं टाकायचं आहे पा. असं टाकायचं पराठीच्या जवळ असं फेकून द्यायचं. वाफ बरोबर लागते पराठीले. आणि आता खत टाकल्याशिवाय आता काही सुट्टी नाही. पाणी ना जेवण ना काही. तर चला मग खत
चला मग पाणी याच्या अगोदर खत घेतो टाकून आम्ही, नाही तर पाणी आलं की खत टाकता येत नाही. दुपारी करुटले घ्यायले रानभाजीच पाहू राहिलो आता. रुपा तोडून राहिली पा वेलाचे करुटले मस्त. तसे 200 नाही 300 रुपये, तसे 300 रुपये किलो आत करुटले. आणि आमच्या इकडे पा एकदम रानात असं फिरलं की करुटले 1 किलो काय 2 किलो काय जेवढे पाहिजे तेवढे घेऊन जा असे करुटले. आणि आता आम्ही दोघी जणी करुटले काढतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो. मग पाणी बुवा 1.5 पाऊण आहेत ते, अर्धा किलो आहेत. हे पा एवढे करुटले आणले. आणि द्यायला लागत का पाणी? काही काही लोकांना करुटल्याची ओळख नसते, काही लोकांना करुटल्याची ओळख नसते. तुम्हाला दाखवतो मी. हे पा एवढे करुटले आणले आम्ही. पन्नीतात लय मोठे, तरी अर्धा किलो आहे. आणि रोज ताजे नेले की मस्त लागते त्याची भाजी. म्हणून आम्ही थोडे म्हणून आम्ही जराशे पाहिले. हे पा एवढे आहेत तरी करुटले. तर चला मग घरी आता. हे पा करुटले आणले आणि रुपा घेऊन राहिली आता कुंजराची भाजी. रानभाजी आहे ते, वावरातच निघते मस्त. तुम्हाला दाखवतो मी. झाड एक उपटून लय मोठी आहे ना होती. मग घ्या ना, घेऊस तर राहिली. हे पा आमच्या इकडे याले कुंजराची भाजी म्हणतात. तुमच्या इकडे या भाजीले काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा. आम्ही घेतो आता ही भाजी कुंजराची. हे पा कुंजराची भाजी घेतली एवढी. 2 रानभाज्या भेटल्या असत. हे पाहायची लागली बी भाजी तोडणं चालू. नाद करते काय, वावरातून चक्कर मारला तरी संध्याकाळच्या भाजीची सोय लागते. हे बघ करुटले. नोकरीवाल्याच्या मार्केटला गेल्याशिवाय भाजीपाला भेटत नाही. हां काय तर आम्ही सर्व्हिसमॅन. शेतकऱ्याचा नाद नाही करायचा. कायचा राया घियाचा घराचा. हां हां त्यांना लोक वन हिंडा. हो ते लोक भाड्याचं घर खाली कर. अर्धा किलो ना करुटले. हा अर्धा किलो. आपण बारक्या याची करून जाडी त्याला ठेवून.